दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील सम्राट राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर वणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावातील गाव कामगार पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळेस पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत भाऊ, आज मी सत्कार केला सम्राट भाऊचा, काय सांगा? आमच्या पोलीस संघटनेचे उपाध्यक्ष माझ्या कुटुंबाच्या एकंदरीत सर्वच पाटील हे शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडनं शेतीविषयी ज्ञान प्राप्त व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे। काय सांगाल, त्यांच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे? त्यांनी शेतीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवला, अनेक प्रकारचे हळद लागवडांपासून तर द्राक्षापर्यंत प्रयोग केले आणि त्या प्रयोगामध्ये ते सक्सेस झाले। त्यामुळे शासनाने पण त्यांची दखल घेतली, त्याबद्दल आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान आहे आणि असंच सर्व कार्य ते आम्ही त्यांच्याकडनं करणार आहोत ही सर्वांना अपेक्षा आहे। भाऊ, पुरस्कार मिळाला, मंत्रालयात मिळाला, कसं वाटलं? हा पुरस्कार मिळण्याचा खर्च फार मोठा आहे, परंतु शासनाने केलेल्या कामाची नक्की दखल घेता आपण काम करत राहिलं पाहिजे आणि इतरांना पण मार्गदर्शन केलं पाहिजे। त्याच्यासाठी हा सन्मान आणि त्यातून आपण नवीन अजून करू शकतो इतरांना। तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतीमध्ये प्रत्यक्ष प्रयोग स्वतः करणं आणि इतरांना सांगणं हे जेव्हा पाहिलं जातं आणि इतर शेतकऱ्यांच्या बदल झाला आणि फाटामुळे आज तिथे नाव घेतात ही शेतीमुळे तुम्हाला नक्कीच आज आनंद वाटतो। शेती, आपला भारत देश हा कृषी प्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्कृष्ट शेती केली पाहिजे असं मतही पुरस्कार विजेते सम्राट राऊत यांनी व्यक्त केलं आहे। दिंडोरी, नाशिक। दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील सम्राट यशवंत राऊत यांना वसंतराव नाईक कृषी पुरस्कार हा 2022चा देण्यात आला। त्यावेळेस वणी पोलीस स्टेशन अंतर्गत गाव कामगार पोलीस पाटील त्यांनी त्यांचे स्वागत केले। आपण पाहू शकतो की आज 10 तारीख आहे आणि 11 वाजेच्या सुमारास त्यांचा सत्कारही करण्यात आला। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत भाऊ, आज तुम्ही सत्कार केला सम्राट भाऊंचा, काय सांगाल? आमच्या पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष, दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष सम्राट पाटील यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। एकंदरीत सर्वच पाटील हे शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडनं शेतीविषयी ज्ञान प्राप्त व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे। काय सांगाल, त्यांच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे? त्यांनी जो शेतीमध्ये विविध प्रकारचा उपक्रम राबवला, अनेक प्रकारचे हळद लागवडापासून तर द्राक्षापर्यंत खूप यशस्वी प्रयोग केले आणि त्या प्रयोगामध्ये ते सक्सेस झाले। त्यामुळे शासनाने पण त्यांची दखल घेतली, त्याबद्दल आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान आहे आणि असंच सर्व कार्य ते आम्ही त्यांच्याकडनं करणार आहोत ही सर्वांना अपेक्षा आहे। भाऊ, पुरस्कार मिळाला, मंत्रालयात मिळाला, कसं वाटलं? नक्कीच चालेल। हा पुरस्कार मिळण्याचा खर्च इतिहास फार मोठा आहे, परंतु शासनाने केलेल्या कामाची नक्कीच दखल घेता आपण काम करत राहिलं पाहिजे आणि इतरांना पण मार्गदर्शन केलं पाहिजे। त्याच्यासाठीच हा सन्मान असतो, अजून त्यातून आपण नवीन अजून करू शकतो किंवा इतरांना मदत। तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतीमध्ये प्रत्यक्ष प्रयोग स्वतः करणं आणि इतरांना सांगणं हे जेव्हा पाहिलं जातं आणि इतर शेतकऱ्यांच्या जो शेतीत बदल झाला खरी फाटा म्हणून आज दिल्लीपर्यंत जे नाव निघतं ही शेतीमुळे, त्याच्यामुळे नक्कीच आज आनंद वाटतो आणि लोक करतात। शेती, आपला भारत देश हा कृषी प्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्कृष्ट शेती केली पाहिजे असं मतही पुरस्कार विजेते सम्राट राऊत यांनी व्यक्त केलं आहे। दिंडोरी, नाशिक।